तर पिलीव गावातील श्री कृपा कलेक्शन या गारमेंटच्या दुकानामध्ये आपण आलो होतो आणि त्यांचे ओनर आहेत आपल्यासोबत. सर आपलं नाव सांगा. विजय सुधाकर वेळापुरे. वेळापुरे साहेब. वेळापुरे साहेब बघा, आम्ही तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारणार आहे. ते तिन्ही प्रश्नांची तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. वेळापुरे साहेब, भारताचं संविधान तुम्ही कधी वाचलंय का? आधी पहिले मला सांगा, त्या अनुषंगाने मी विचारतो. कधी नाही वाचलं नाही. वाचण्यातच आलं नाही. बघा, आपल्या संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या संविधानावर आपला देश चालतो, एक नागरिक म्हणून आपल्याला ते वाचायला पाहिजे, माहित असायला पाहिजे. त्याच्यासाठीच आमचा हा कार्यक्रम आहे. तर तुमच्यासाठीचा मी सोपा प्रश्न विचारतो. जरी तुम्ही वाचलं नसेल तर ते संविधान आपल्या देशाला कधी लागू झालं काय सांगता? 26 जानेवारी 1950 ला. 26 जानेवारी 1950 हे उत्तर. येस 47 ला स्वतंत्र झाला आणि 1950 साली संविधान लागू झालं. हे वेळापुरे साहेब पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आता तुमच्यासाठी 2 प्रश्न. सरांचा चेहरा दाखवा थोडासा. आता फक्त 2 प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायची आणि दिली की लगेच हे 10 ग्राम चांदीचं नाणं भेट म्हणून घ्यायचं आहे. Yes. तर तुमच्यासाठीचा दुसरा आणि सोपा प्रश्न. हे संविधान लिहिण्यासाठी एक आपल्या देशात मसुदा समिती तयार झाली होती. तर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते का? मसुदा समितीचे अध्यक्ष साहेबच असणार. बाबासाहेब आंबेडकर. तर दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर वेळापुरे साहेब तुम्ही या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. तुम्ही म्हटला, तुम्ही नाही म्हटला, पण तुम्ही दोन्ही आम्ही त्यांच्या संघ पहिल्यापासून ते आता राहिलेलं. तुम्ही दोन्ही प्रश्नांची या ठिकाणी बरोबर उत्तरे दिलेली आहेत. आता फक्त शेवटच्या प्रश्नाचं तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचं आणि हे 10 ग्राम चांदीचं नाणं हे तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून भेटणार आहे. तो तुमच्यासाठीचा शेवटचा प्रश्न. हे जे आपल्या भारताचं संविधान आहे, या संविधानामध्ये आज मी तिला एकूण किती कलम आहेत काय सांगते? आज रोजी मला कल्पना नाही सांगता. थोडस आपण आपल्या संविधानाबद्दल काय चाललंय वाचायला पाहिजे, माहित करून घ्यायला पाहिजे सर. काय तर सांगा. चालेल चालेल सर, हरकत नाही. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. थँक्यू.